नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, काल अर्जंट ऑर्डर आलेली होती आणि आपण ते ब्लाऊज इथे टीच केलेले आहे। तर इथे तुम्ही बघू शकता। तर ही स्लीव्ज आहे, पफ स्लीव्ज आहे। अगदी मला त्यांना आता द्यायचं आहे, त्याच्यामुळे मला त्याचा व्हिडिओ शूट करता आला नाही। पफ स्लीव्ज आपण जसं शिवतो त्याच पद्धतीने आहे, फक्त जे आपल्या प्लेट्स आहेत ना ते प्लेन घेतलेले आहेत आणि खाली आपण जे काठ आहेत तर ती बॉर्डर आहे ना ती वापरलेली आपण। तर खूप सुंदर अशी स्लीव्ज आपली इथे तयार झालेली। आता ह्या स्लीव्जला आहे ना आपल्याला ब्रिडल टाइप मध्ये जे मोतीचं वर्क असतं ना ते करायचं आहे। तर ते कशा पद्धतीने करायचं, छोटे छोटे वर्क असतात ना ते आपण स्वतः सुद्धा इथे नॉर्मल जरी तुम्ही टेलरिंगचं काम करत असतील तरी सुद्धा तुम्ही करू शकता घरच्या घरी। तर आता ते कसं करायचं ते तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। तर स्लीव्जला फक्त आपल्याला करायचं आहे, बॅक साईडला गळ्याला जर वेळ मिळाला तर करणार आहोत आपण। तर चला मी तुम्हाला दाखवते। इथे तुम्ही बघू शकता, मी थोडंसं इथे स्टार्ट केलेलं आहे लावण्यासाठी। तर कशा पद्धतीने आता इथे ह्या ब्लाउजला इथे कोणतं म्हणजे जसं की गोल्डन मध्ये वर्क वगैरे असतं, हे जरी टाइप मध्ये। तर इथे सिल्वर कलर मध्ये आहे, तर मी सिल्वर कलर नाही कॉपर तर इथे हे काटामध्ये ना इथे तुम्ही बघू शकता गोल्डन नाही आहे, कॉपर कलर आहे। तर कॉपर कलरचेच इथे मी मोती आणलेले आहेत आणि इथे मी लावलेले आहेत। बघू शकता तुम्ही इथे खूप सुंदर अशी ही स्लीव्ह दिसणार आहे। तर आत्ताशी मी इथे 3 लाईन माझ्या लावून झालेल्या आहेत। तर याला थोडासा वेळ लागतो, तर 1 बाय 1 कसं लावायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर कंटिन्यू व्हिडिओवरती राहा। आणि अशा पद्धतीने तुम्ही जे हे ब्लाऊजची शिलाई घेता त्याच्यानंतर तुमची जी शिलाई असेल त्या पद्धतीने तुम्हाला घ्यायची आणि तुम्हाला याच्यासाठी किती खर्च येतो ते खर्च आणि त्याच्यानंतर तुमचा वेळ किती जातो त्याचा हिशोब करून तुम्हाला चार्जेस म्हणजे ब्लाऊजचे लावायचे आहेत, ते तुमच्यावर डिपेंड आहे। ओके, कारण बरेचदा हे अशा पद्धतीने आपण व्हिडिओ म्हणजे मध्ये सांगते, परंतु बरेच विचारतात की शिलाई किती घेता वगैरे। तर ते सुद्धा मी इथे 350 रुपये शिलाई घेतलेली आणि हे वरचं कामाचं जे होणार ते जितका आपला खर्च होणार ते खर्च आपण काढून घ्यायचं, की तुमचा 100 रुपयाचा खर्च लागला किंवा तुमचा वेळ त्याच्यामध्ये किती गेलेला आहे, तुम्ही 100-150 रुपये त्याच्यामध्ये एक्स्ट्रा घेऊ शकता। तर अशा पद्धतीने आता इथे आपण 1 बाय 1 लावून घेणार आहोत। तर कशा पद्धतीने लावायचं ते सुद्धा आपल्याला इथे बघायचे। आता इथे मी नॉर्मल धागा घेतला, त्याच मॅचिंगचा धागा घेतलेला आहे, तो अजिबात दिसत नाहीये। तर तुम्हाला अगदी मी जवळून दाखवणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा धागा ओवून घेतलेला आहे मी सुईमध्ये आणि हातशिलेची सुई असते ना बारीक सुई घ्यायची आहे आणि इथे मी गाठ देऊन घेतलेली आहे। तर आता इथे आपल्याला काय करायचं, ह्या बाजूने शक्यतो स्लीव्ह जॉईंट करण्याच्या आधीच करायचं असतं ते, परंतु इथे मी तयार झाली तेव्हा घेतलेलं आहे। थोडंसं स्लीव्हला इथे मोती लावायला थोडंसं अवघड जातं। तर इथे काय करायचं, एक प्लेट्स हे आपल्या प्लेन प्लेट्स आहेत ना, तर एक प्लेट सोडून आपण इथे मोती लावतोय। तर इथे अशा पद्धतीने सुई ही आपल्याला आतमधून टाकायची आहे। हे बघा मी आतमधून घेतली आहे, अगदी आपल्याला लाईनीतच घ्यायचं आहे। आता मोती हे बघा अशा पद्धतीने छोटे छोटे मोती घेतलेले आहेत। तर असे पॉकेट्स भेटतात, आपले टेलरिंगचे जे मटेरियल भेटतं तिथे सहज तुम्हाला इझिली भेटून जाईल। तुम्ही विचारलं कोणत्या पण कलर मध्ये अवेलेबल असतात तिथे। तर तिथून मी हे आणलेले आहे। तर मी छोटे साईज घेतलेली कारण कस्टमरने तसंच डिमांड केलेले आहे। तर छोटे साईजचे मी इथे मोती वापरते, तुम्ही मोठं पण घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे। आता एकदा सुई आतमधून घातल्यानंतर लगेच इथे आपल्याला घ्यायचंय, अगदी जवळून घ्यायचे, जास्त अंतर ठेवायचं नाही आणि लगेच इकडे काढायचे। आपल्याला थोडंसं त्रिकोण टाइप मध्ये, तुम्ही इथे बघू शकता हे त्रिकोण टाइप मध्ये अगदी चिपकून असं त्रिकोण मध्ये तयार व्हायला पाहिजे, त्या पद्धतीने आपल्याला इथे मोती लावायचे आहेत। आता इथे मी दुसरा मोती घेतलेला आहे आणि परत इथे आपल्याला आता हे अगदी समोरासमोर घ्यायचे आहेत, म्हणजे एकदम एका खाली एक घ्यायचंय आणि दुसरा आहे ना सुई आपल्याला कुठून घ्यायची, इथे घ्यायची, म्हणजे त्रिकोण टाइप मध्ये आपलं ते तयार होतं। आणि लगेच सुई खालच्या बाजूने काढायची। तर खालच्या बाजूने कपड्यामध्ये सुई आपल्याला ओवायची आहे आणि लगेच वरती काढायची, हे बघा या पद्धतीने। आणि दुसरा मोती घ्यायचा आहे, तो लगेच आपल्याला आतमध्ये सुईमध्ये टाकायचा आहे। आणि आता हे आपल्याला कुठं, इथं हे बघा ह्या दोन्ही मण्यांच्या इथे आहे ना, इथं सुईमध्ये अशा पद्धतीने टाकायची आपल्याला आणि काढायचे। बघा किती सुंदर अशा पद्धतीने आपलं हे इथे लावून झालेलं आहे। तर असं त्रिकोण टाइप मध्ये आपल्याला एक प्लेट सोडून आपण इथे लावून घेणार आहोत आणि थोडंसं अंतरावरती लावणार आहोत। इथे गाठ देऊन घेतलेली मी, व्यवस्थित पॅक गाठ द्यायची आणि थोडंसं एकदम अंतरावर लगेच खेटून त्याला एकदम असं चिपकून कट करायचं नाहीये। ओके, पॅक गाठण द्यायची। तर मी तुम्हाला परत एकदा एक करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। परत एक गाठ देऊन घ्यायची आपल्याला इथे
आता आपल्याला इथे कुठे यायचंय, तर ही जी लाईन आहे तिथे घ्यायचंय आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने ही लाईन आहे, इथे यायचंय आपल्याला. एकदा सुई आतमध्ये घेतली का परत डायरेक्ट एंडिंगलाच आपल्याला काढायची आहे. आता मी मोती घेतलेला आहे. मोती घेतल्यानंतर आता मी ही कुठे घेणार आहे, खालच्या बाजूला घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने घ्यायचंय आपल्याला. आणि सुई आपल्याला बारीकच घ्यायची आहे. अगदी इथे आपला त्रिकोण तयार झाला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला मोती लावायचे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्या इथे हा पण मोती लावून झालेला आहे. आणि इथे पॅक गाठ द्यायची आपल्याला. तर गाठ देताना सुई कपड्यामधून घ्यायची. ती जो आपण धागा इथे कपड्यामधून घेतो तो वरच्या बाजूला दिसता कामा नये, याची काळजी घ्यायची आहे. आणि आता मी सुई त्या धाग्यातून घेतली आहे, म्हणजे इथे ही पॅक गाठ बसते. तर तुम्हाला तर माहितीच असणार आहे, त्या पद्धतीने घ्यायचे आणि थोडंसं अंतरावरती आपल्याला धागा कट करायचे, म्हणजे जेणेकरून इकडे जर तुम्ही जॉईंटच धागा ठेवला तर ते कशात पण अडकण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, प्रत्येक ठिकाणी गाठ द्यायची. तर खूप सुंदर असं हे सिंपलचं असं एम्ब्रॉयडरी म्हणजे तुम्ही ब्रिडल टाईप मध्ये घरी करू शकता आणि खूप सुंदर दिसतं. फक्त तुम्हाला मोती वगैरे आहेत ते क्वालिटीचे आणायचे आहेत. परत एक लावून दाखवते आणि पूर्ण ब्लाउजला झाल्यानंतर ब्लाउजचा लुक कसा होणार आहे स्लीवचा ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि तुम्हाला जर ह्या स्लीवची कटिंग बघायची असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा, मी तुमच्यासाठी खास ह्या स्लीवचा व्हिडिओ बनवेल. आता मला हे अर्जंट द्यायची ही ऑर्डर, त्याच्यासाठी मी हे बघा अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे. आता मी इथे घेणार आहे. ह्या पद्धतीने घेतल्यानंतर परत आपल्याला पॅक गाठ द्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने लावल्यानंतर किती सुंदर असं आपलं स्लीव्हजला लुक आलेला आहे. तर ह्याच पद्धतीने तुम्हाला पण स्लीव्स जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने तयार करू शकता. आता मी संपूर्ण दोन्ही साईडच्या स्लीव्हजला तयार करून घेणार आहे आणि फायनल लुक तुमच्याबरोबर शेअर करते. तर आता इथे तुम्ही बघू शकता, एका स्लीव्हजला आपली संपूर्ण इथे जे ब्रिडल टाईप मध्ये मोती होते ते लावून झालेले आहेत. खूप सुंदर अशी स्लीव्ह झालेली आहे. तर तुम्हाला दाखवते मी इथे. हे बघा, घातल्यानंतर अशा पद्धतीने लुक येणार आहे आपल्या स्लीव्हजला. खूप सुंदर दिसतंय, वाटत पण नाही. आणि अशी ब्रिडल टाईप मध्ये आपण बाहेर तुम्ही एम्ब्रॉयडरी करून घ्या त्यांच्याकडून, तर जवळजवळ 1,500, 2,000, 3,000, 3,000 रुपये आपली एक म्हणजे एका ब्लाऊजची घेतात नॉर्मल करण्याची. आणि जास्तच करायचं असलं तर खूपच रेट आहे. त्याच्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने करत असणार किंवा तुम्हाला कशा पद्धतीने चार्जेस वगैरे लावायचे, तर तुमचा वेळ त्याच्यामध्ये किती जातो. आता जवळजवळ माझा एक ब्लाऊज शिवून होईल इतका वेळ ह्याच्यामध्ये जाणार आहे. तर जवळजवळ आपण एक्स्ट्रा शिलाई घेऊन आणि एक्स्ट्रा आपल्याला 100-150 रुपये त्यांच्याकडून घ्यायचे आहेत. ओके, तर ह्या पद्धतीने आपण इथे ही स्लीव्ह तयार केलेली आहे. खूप सुंदर असा लुक आलेला आहे, मला सुद्धा खूप आवडलेली आहे. आणि ते मोती पण त्याला खूप सुंदर असे सूट झालेले आहेत. तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा ह्या पद्धतीने करू शकता. तर आता दुसरी स्लीव्ह राहिलेली आपली, ती दुसरी स्लीव्ह पण इथे आपण करून घेणार आहोत. आणि बॅक साईडचा नेक आहे ना, तिथे आपण लेस लावणार आहोत. जर मला वेळ मिळाला तर हेच मोती लावायचे आहेत, परंतु नाही मिळालं तर मी लेस लावून देणार आहे. तर अशा पद्धतीने आता दुसऱ्या साईडच्या स्लीव्हला आपण इथे सुरुवात करणार आहोत. तर इथे आपला हा ब्लाऊज संपूर्ण रेडी झालेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर दोन्ही स्लीव्हला आपल्या इथे लावून झालेले आहेत. तर फायनल लुक तुम्हाला अशा पद्धतीने दिसणार आहे. मी तुम्हाला एक स्लीव्ह झाली होती तेव्हा पण दाखवलं होतं. आणि इकडे दुसरी पण स्लीव्ह आपली झालेली आहे आणि नॉट टाकलेली मी इथे. आणि त्याच्यानंतर आपण इथे बॅक साईडला लेस लावलेली आहे आणि बॅक साईडला सुद्धा मी असं ठिकठिकाणी इथे तुम्ही बघू शकता, इकडे पण त्याच पद्धतीने मोती लावून घेतलेली आहे. तर खूप सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.